नमस्कार मित्रांनो, कृषी विषयक सल्ला माहितीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। मी तुम्हाला आज मक्याच्या नियोजनबद्दल सांगणार आहे। पहा मित्रांनो, मक्का हे पीक 4 महिन्याचे असते, कोणी म्हणतं 3.5 महिन्यात येत असेल, पण ते व्हरायटीवर अवलंबून असते। आता ही आपण मक्का लावली आहे, याच्यात 40-65 आहे। मैकोचा ब्रँड लावलाय आपण, पहा मैकोचा ब्रँड लावलाय। आता हे कमीत कमी 45 दिवसाचं झालंय। 45 दिवसात याला तुरे आले, हे बघू शकता तुम्ही, याला तुरी। तर मक्का नियोजन असं करायचं मित्रांनो, की मक्का लावताना जेव्हा आपण मक्का पेरतो त्यावेळेस त्याला 10-26-26 हे खत टाकलेच पाहिजे, जेणेकरून पिकाला वाढ मिळते। पिकाला वाढ मिळाल्यामुळे काय होतं की आपलं पीक लवकर निघतं। मग हे पीक निघाल्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे, त्याला पाणी वगैरे व्यवस्थित द्यायचं आहे। पाणी जर मक्काला पाणी भरपूर लागतं, पाणी जर फुल राहिलं ना तर मक्काला चांगला उतारा भेटतो। मित्रांनो, मक्काला दुसरा डोस 1.5 महिन्यांनी टाकायचा आहे, म्हणजे जेव्हा आपली मक्का कमराच्या बरोबर होते ना तेव्हा तिला दुसरा डोस टाकलाच पाहिजे। दुसऱ्या डोसमध्ये आपण टाकू शकतो 10-26 युरिया व मायक्रोन्यूट्रंट टाकू शकतो आपण तिला। त्याच्याबरोबर झिंकचा वापर केला तर चांगला रिझल्ट मिळतो। मक्का हे पिकास खूप खादाड आहे, त्याला तुम्ही जेवढं खायला टाकशाल तेवढं त्याचं कणीस चांगलं पोसेल। आणि मक्कामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पिकाला जे पोसू देत नाही ते सर्वात मोठं म्हणजे तण। जर आपल्या शेतात तण असेल तर आपल्याला कितीही खतं टाका, कितीही फवारण्या करा, आपल्याला उतारा भेटणार नाही। त्याकरता तण नियोजन करणं महत्त्वाचं आहे। माहिती आहे, आता मजुरी महाग झाली, सगळे महाग झाले, शेतकरी आज तोट्यातच आहे। त्यामुळे आपण काय करायचं आहे की तणनाशकाचा वापर करायचा आहे। आपण जेव्हा पेरतेवेळी त्याच्यात तणनाशक ॲट्राझिन वगैरे जर मिक्स केलं तर तणाचं प्रमाण कमी होतं। त्यानंतर आपण मक्का कमरा एवढी आल्यावर तिला फवारणी करायची, एकदा तणनाशक व अळीनाशकसुद्धा फवारायचं आहे। मक्काला तिसरा डोस टाकायचा फार अत्यंत, त्यामध्ये 10-26 टाकू शकता, युरिया टाकू शकता, पोटॅश टाकू शकता। जेव्हा मक्काचा तुरा असा बाहेर निघतो ना तेव्हा आपल्याला टाकायचं आहे ते खत। अशा प्रकारे जेव्हा हा तुरा निघेल आणि हे कणूस जेव्हा आपल्याला दिसेल की आता कणसाची सुरुवात झालेली, त्यावेळेस आपण तिसरा डोस टाकून द्यायचा आहे मित्रांनो। त्यामुळे काय होईल की आपल्याला जी कणसाला लागणारी ताकद आहे ती ताकद वाढून जाईल खतामुळे, त्याला नत्र वगैरे सगळं भेटेल, त्यामुळे ते चांगली वाढ करेल। आणि हे पहा मित्रांनो, मक्का पिकाला सर्वात जास्त पाणी लागते, हे 4-4.5 महिने तरी मक्का घेते। त्यामुळे आपण पाणी मक्काला जेवढं आपण पाणी देऊ तेवढं आपलं उत्पन्न वाढेल मित्रांनो। हे पहा, त्यामुळे आपण हे अशा प्रकारे ठिबकचं नियोजन करू शकता, जेणेकरून आपल्या पिकाला पाणी देता येईल, त्यामुळे आपला फायदा होईल। व मक्काला तिसरा डोस टाकल्यानंतर आपल्याला काहीच करायचं नाही, फक्त मक्काला पोटभर पाणी द्यायचं आहे। जेवढे आपण पाणी द्याल तेवढं आपलं कणीस पोसेल आणि आपल्याला चांगलं उत्पन्न निघेल। आणि मित्रांनो, आपण जर चांगल्या प्रकारे नियोजन केलं तर एकरी आपल्याला 30चा उतारा 100% बसणार, 30चा उतारा बसणार मित्रांनो। हे पाहून घ्या, मक्का पण चांगली बसली, माझ्या अंदाजाने तरी 30चा उतारा 100% बसला पाहिजे, जेणेकरून। आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल। चालेल मित्रांनो, धन्यवाद, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू। जय जवान जय किसान।